जालन्यात महायुतीसाठी अंतिम टप्प्यात बोलणी सुरू असून आज निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली। मागच्या काही दिवसांपासून जालना महानगरपालिकेत महायुतीची जोरदार चर्चा सुरू होती। त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीत पक्षांनी बैठका घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे। आज महायुतीबाबत अंतिम बैठक होणार असून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जालन्यात एकूण 65 जागा असून राष्ट्रवादीलाही काही जागा सोडाव्यात यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दानवेंच्या निवासस्थानी भेट दिली आणि चर्चा केली। त्यावेळी दानवेंनी सकारात्मकता दाखवली आहे। एकदा 2 मिनिटं मी करतो ना। खाली करा रे, थोडं खाली करा खाली करा बघा सगळ्यांचा पुढे खाली बघा। सर, राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र बसून युती करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच पद्धतीप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा गेले 2 दिवसापासून आमचे मित्र पक्ष आणि आम्ही बैठका करतो। कालही बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, कैलाश गोरंट्याल, भास्करआबा दानवे, अरविंदजी चव्हाण, ब्रह्मानंदजी चव्हाण असे सर्व आमचे मित्र पक्ष एकत्र बसलो। बैठकीमध्ये एकमेकाचे प्रस्ताव एकमेकाला आम्ही शेअर केले। कोणी कोणत्या जागा मागितल्या त्याच्यावर आम्ही आज आमच्या पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे। ते त्यांच्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे आणि आज 4 वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे। आमच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती समाधानकारक चर्चा झाली। या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, या शहराच्या जनतेची भावना आहे आणि ती भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात युतीची बोलणी आमची सुरू आहे। जालना शहर हे विकासाला मतदान देणारं शहर आहे। कोणी कितीही काही जरी केलं आणि काही बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करून शेवटी जेव्हा जो कोणी पक्ष विकास करेल त्याच्या पाठीमागं मतदान करणारं हे शहर आहे। त्यामुळं आम्ही आज पुन्हा एकत्र बसून या विषयावर चर्चा करू। आज ठरण्याची शक्यता आहे। असं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही एकमेकाला शेअर केला। आज आत्ता आपल्या राज्याचे सहकार मंत्री पाटील साहेब आत्ताच येऊन गेले। त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाबद्दलची जी भूमिका आहे ती आमच्या समोर ठेवली आणि मला असं वाटतं ती भूमिका विचारात घेऊन त्यांनाही काही जागा सोडण्याचं आम्ही ठरवलं। राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही प्रतिसाद देत नाहीत असा जिल्हाध्यक्षांचा आरोप आहे। असं आहे, त्यांनी कोणाजवळ आरोप केला मला माहित नाही, पण आता आमच्यासोबत नाश्ता केला, आम्ही चहा पिलो, आमची चांगल्या गप्पा झाल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।